करमाळा तालुक्यातील केम येथे श्री संत बाळूमामा यांच्या पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। 27 जुलै रोजी बाळूमामा यांच्या पालखीचे आगमन निमोनी मळ्यातील खंडोबा मंदिर येथे झाले आहे। 7 दिवस पालखीचा मुक्काम राहणार आहे। या पालखी सोहळ्यात मेंढर पण आहेत। सकाळी नित्यनेमाने श्री संत बाळूमामा यांची आरती होत आहे। या आरतीसाठी केम व परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात। आरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जातो। तसेच भाविक दिवसभर मेंढर राखण्याची सेवा करतात। सायंकाळी 7 वाजता पालखी समोर कीर्तन होते। 9 वाजता आरती केली जाते। त्यानंतर महाप्रसाद वाटप केला जातो। संपूर्ण खंडोबा मंदिर परिसर बाळूमामाच्या नामघोषाने दुमदुमून गेला आहे। अन्नदाते दररोज सकाळ संध्याकाळ अन्नदान करत आहेत। या सोहळ्यासाठी खंडोबा देवस्थान ट्रस्ट व बाळूमामाचे भक्तगण परिश्रम घेत आहेत। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळा तालुका प्रतिनिधी संजय जाधव। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, सत्यवदेवी नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, पांडुरंग नमः शिवाय। जय बाळूमामा, जय सत्यवदेवी। पालखी सोहळ्याविषयी आपलं एक काय माहिती येतं? ते बालपणी बाळूमामा मेंढरा राखत होता। मेंढरा राखता राखता ते संत बी झालं, देव बी झालं, देव अवतारी बी झाला। असा मेंढरा आदमापूरच्या डोंगरात सोडून द्यायला म्हणून सांगून आदमापूर गावामध्ये समाधी घेतला आणि आदमापूर ती सगळ्याला टाव आहे। तसंच 1935 साली पहिला भंडारा मेतगे गावामध्ये गाठला। मेतगे गावात ती 1 नंबर पालखी ही बाळूमामा आणि सत्यवदेवी 1 नंबर पालखी। मग ही बरोबर 40 वर्ष झालं असं बाहेरच आहे हो। ह्या गावातला कार्यक्रम दोन तुमच्या गावातला कार्यक्रम फक्त आरतीला येतात जातात। कुणाला आवड आहे ती महिला असून दे, आज मोठी मोठी लोक चांगलं घरातली लोक मेंढ्या राखायला येतात। काय 8 दिवस राखतात, कोण 1.25 महिना बोलणी करतात, कोण 2.5 महिना, त्यांच्या भक्तीनं कोण दादा वरी सायकल पाहतात। असं ही मेंढर राखल्यानंतर ती मेंढर तिच्या नवसाला पावतात। मेंढरावर जीव ठेवून मेंढर राखत जर ती व्यक्ती गेलं, त्याच्या घरी सोन्याचं दोर निघतं। या ठिकाणी सेवा केली असं ही देव मेंढर राखणारा मेंढक्याशी लय काळजी करतो। काय तू एक मेंढकं होतं म्हणून मेंढक्यासाठी तिचा जीव तळमळतोय बाळूमामाचा। असं आता इथं आता शनिवारी आला आम्ही 27 तारखेला। 27 तारखेला काय आल्यात पालखी इथं खेम गावामध्ये, करमाळा तालुका, जिल्हा सोलापूर, खेम गावामध्ये खंडोबाच्या मंदिरात ही पालखी सोहळा भरलेला आहे। हे आल्यापासून भक्तीलाही चांगलं चाललंय। इथं 1 नंबर सेवा करतात आणि काय गुणाचा गोंधळ नाही, काय नाही, भांडा नाही, तंटा वगैरे काय नाही, कुठल्या बी गावात नसतंय। बाळूमामाच्या कळपात कुठलं बी कळप किती लई कळप आहे। ही मेथी गावचा आहे, आदमापूरची गावची आहे। कुठल्या बी मंदिरात असून दे बाळूमामाचं काम कुठं आहे तिथं काय भांडा नाही। असं मंडळी येतात बाबा भक्ती भांडा कोण भंडारा घेऊन हाय रे बाबा तू माझ्यासाठी देवा बाळूमामा म्हणून त्या भगवंताला ते मनापासून जर विचार केलं त्याला 100% 1001% बाळूमामा आहे। आणि इथं बघा आता ही बकऱ्यांचं काम आहे। इतर सकाळी 9ला संध्याकाळी 9ला आरती, महाप्रसाद झाल्यानंतर ज्या गावात तळ असतो आमच्या पालखीचं त्याच गावातले लोक त्यांनी माळा तिंडवून दे, पिका तिंडवून दे, काय बी करून दे, वरती गावकरीच नाही त्यात बघा हिंदवायला। आम्ही अगोदर मागं इथं होतो अजन कारखानापाशी आषाढी बाळुनी मध्ये बी असंच झाली हो। तिच्या आधी 2 नंबर वांगी, 3 नंबर वांगी, 4 नंबर वांगी आणि डोकरी, बिटरगाव, शेलगाव ही जवळजवळ 3.5-4 महिना झाला आम्ही ही एवढं करमाळा तालुक्यामध्ये 4 महिना झाला। 4 महिना झाला बघा करमाळा तालुका अजून सोडला नाही। अजून बी आता ती सगळं बाळूनी करून थोडं ह्याला आली बकरी मलवडीला बी असं सिस्टीम केलं, असं सेवा केलं। आता तिथल्या पक्षी बी इथं लई चांगलं करायला लागलं। असं त्या गावकऱ्याशी केम गावकऱ्याशी त्या देवाचा आशीर्वाद असून दे, सत्यवदेवीचा आशीर्वाद असून दे। हे बघा मंडप कसला मारल्याचा, साऊंड सिस्टीम चांगला आहे।
हा सगळं स्वयंपाक करते आता आलेली लोकांना महाप्रसाद मिळण्यासाठी महाप्रसाद एक नंबर सेवा चाललंय. अजून बी 4 दिवस 5 दिवस या ठिकाणी पालखी आहे. असं सेवा या बाळूमामावर कृपा करून तुम्ही सेवा करा म्हणून माझा जय बाळूमामा.